293च्या चर्चा विधानसभेमध्ये ह्या सातत्यानं पुढे ढकलल्या गेल्याचं कळलं आणि आज सकाळी 293च्या चर्चेचा काही भाग शिल्लक असताना त्यावर गांभीर्य नसल्यामुळे मंत्री महोदय उपस्थित नसल्यामुळे सभागृहाचं कामकाज तहकूब झाल्याचंही कळलं। आता विधान परिषदेची बेल पण दोनदा वाजलेली आहे। याचा अर्थ कुठलाही मंत्री विधान परिषदेमध्ये नसेल आणि म्हणून पहिलं तहकूब केलं असावं आणि आता दुसऱ्यांदा बेल वाजते। म्हणजे विधिमंडळाचं कामकाज मग 293 सारखा प्रस्ताव, विरोधकांचा प्रस्ताव, त्या प्रस्तावावर चर्चा करताना जर मंत्री उपस्थित नसतील, वर जर कुठले मंत्री येत नसतील, त्यांचे खासगी सचिव तिथे उपस्थित नसतील, इथले अधिकारी जर उपस्थित राहत नसतील, तर या सभागृहाला गांभीर्य आहे की नाही याबाबत स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी गांभीर्यानं दखल घेणं महत्वाचं आहे। काल संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत दादांच्या ही गोष्ट लक्षात परवाच्या दिवशी आणून दिली। इतकंच काय तर गटनेत्यांच्या बैठकीमध्ये सुद्धा विधान परिषदेसारख्या सभागृहाला सर हलक्यात घेत असतील अधिकारी आणि मंत्री, तर मला असं वाटतं हे फार वाईट आहे। आणि 293ची चर्चा वारंवार पुढे ढकलणं हे विधानसभेकरता जितकं वाईट आहे, कारण एक काळ या विधानसभेचा पाहिलाय आपण। दिलीप वळसे पाटील साहेब विधानसभेचे अध्यक्ष असताना 293च्या चर्चा वेळेवर व्हायच्या, अर्धा तास चर्चा वेळेवर व्हायच्या, लक्षवेधी मोजक्याच असायच्या 3 किंवा 4। आम्हाला अनेकदा वळसे पाटील साहेबांनी सांगितलं। आता त्यात कुठलंही शिस्त राहिली की नाही हे मला असं वाटते विचार करणं महत्वाचं आहे। सत्तेतला असलो तरी काही गोष्टी ज्या चुकत असतील त्यावर बोट ठेवणं हे मला भारतीय संविधानाने दिलेला अधिकार आहे। म्हणून माननीय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरजी हे याला गांभीर्यानं घेतील आणि मंत्री जर इतके गाफल राहत असतील तर हे इथून पुढे महाराष्ट्राचं चित्र काही चांगलं राहणार नाही। विधानसभा आणि विधान परिषद हे दोन्ही सभागृह अत्यंत महत्वाचे आहेत आपल्या भारतीय राज्यघटनेच्या नियमानुसार, आणि त्याला मंत्री गांभीर्यानं घेत नसतील तर हे दुर्दैव आहे।